बहुचर्चित महादेव बेटिंग ॲप प्रचार आणि प्रसार प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर साहिल खानला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे, मात्र न्यायालयाने त्याला नकार दिलाय आणि त्याची याचिका फेटाळून लावलेली आहे। माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग बेटिंग ॲप प्रकरणामध्ये 31 पेक्षा जास्त जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यामध्ये साहिल खान अभिनेता हाही आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येते। द लायन बुक ॲप नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हाही भागीदारीमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावलाय। यानंतर साहिल खानची मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशी करण्यात आली होती। तर या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता। तर आता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, या प्रकरणाचे आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत आणि साहिल खानची चौकशी सुरू आहे का? नक्कीच करा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन मोठी कारवाई केलेली आहे, कारण पोलिसांनी अभिनेता साहिल खानला तिथून ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहतोय द लायन बुक ॲप या नावाच्या ॲपमधला साहिल खान याची देखील भागीदारी असल्याचं समजतं आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। आपण पाहतोय छत्तीसगडहून मुंबई पोलिसांनी साहिल खानला मुंबईत आणलेला आहे। मुंबई विमानतळावरती पोलीस पोहोचलेले आहेत साहिल खानला घेऊन। थोड्याच वेळात आपण पाहतोय की साहिल खानला मेडिकलसाठी घेऊन जातील आणि त्यानंतर मग किल्ला कोर्टामध्ये, आज रविवार असल्यामुळे किल्ला कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येईल। मात्र एकूणच वाढीव कोठडी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात येईल, कारण या सगळ्याच प्रकरणामध्ये आपण पाहतोय आणखीन काही नावं जी आहेत किंवा नवीन माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच मुंबई पोलीस जी आहे ती कोठडी वाढवून मागतील। एकूणच सगळं प्रकरण आपण जर पाहिलं तर या आधी साहिल खानची ईडी कडून देखील चौकशी झाली होती। त्यासोबतच मुंबई पोलिसांनी देखील आयुक्त कार्यालयामध्ये त्याची चौकशी केली होती आणि ईडी कडून आपण जर पाहिलं तर तब्बल 15,000 कोटी रुपयांची यामध्ये साहिल खान प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर गैरव्यवहार जो आहे तो झाला असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे महादेव ऑनलाईन गेमिंग ॲप प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 31हून अधिक जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि द लायन बुक ॲप नावाच्या एका या ॲपमध्ये साहिल खान याची देखील भागीदारी असल्याची माहिती जी आहे ती गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू केली। सुरुवातीला आपण पाहिलं तर साहिल खान मुंबईहून गोवा, गोवाहून कर्नाटक आणि तिथून हैदराबादहून छत्तीसगड असा त्याने प्रवास केला आणि संपूर्ण या राज्यामध्ये साहिल खान लपून होता। पोलिसांचं एक पथक जे आहे छत्तीसगडमध्ये दाखल झालं आणि तिथून साहिल खानला ताब्यात घेतलेला आहे। सध्या आपण पाहतोय मुंबई पोलिसांनी त्याला छत्तीसगडहून मुंबईत आणलेला आहे विमानानं। थोड्याच वेळात आपण पाहू शकतो मेडिकल होईल आणि त्यानंतर किल्ला कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येईल। संपूर्ण प्रकरणामध्ये आता नवीन काय माहिती येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।